नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी सविस्तरपणे। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचा दावा केला जातोय। दाऊद हा सध्या कराचीतल्या रुग्णालयामध्ये दाखल आहे असाही दावा सोशल मीडियावर केला जातोय। आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, सोशल मीडियावर हा जो दावा केला जातोय त्यामध्ये कितपत तथ्य असल्याचं दिसतंय? अगदी बरोबर निकिता, खरं तर संपूर्ण जगभरातल्या गुप्तचर यंत्रणांना चुकून दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये तळ ठोकून आहे आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून त्याला घोषित देखील करण्यात आले आणि त्याच्याच बद्दलची एक मोठी बातमी समोर येते। फक्त सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे, पुष्टी होत नाही। पाकिस्तानी माध्यमांनी देखील याबाबतचं अजून कुठलंही वृत्त दिलेलं नाही। मात्र दाऊद इब्राहिम ज्या घरी राहतो त्याच्या राहत्या घरीच काही लोकांनी त्याच्यावर विषप्रयोग केलेला आहे आणि त्यामुळे त्याला त्या खासगी रुग्णालयात दाखल केले असल्याची जी चर्चा आहे ती सध्या सोशल मीडियामध्ये पाहायला मिळते। खरं तर दाऊद इब्राहिमचं वय झाल्यामुळे तो वारंवार आजारी पडतोय। त्याच्या पायाची काही बोटं देखील कट करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी। एक मोठी शस्त्रक्रिया जी आहे ती देखील पार पडली होती। त्यामुळे वेगवेगळ्या आजारांमुळे सारखं दाऊद इब्राहिमला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं, वारंवार उपचार देखील केले जातात। मात्र आता त्याच्यावर विषप्रयोग केल्यामुळे त्याला एका रुग्णालयात, खासगी रुग्णालयात ऍडमिट केल्याची जी चर्चा आहे ती सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळते आणि भारतातल्या वृत्तसंस्थांनी देखील आणि वृत्तवाहिन्यांनी देखील याबाबतची बातमी प्रसारित केली आहे। मात्र त्याबद्दल अजूनही पुष्टी होत नाही निकिता। हो संदीप, जाणून घेत राहू या सगळ्या संदर्भात। तुर्तास धन्यवाद।